मागणी तर पहिली मागणी आमची अशी आहे की केंद्र सरकारने आणि विशेषतः केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी राममोहन रेड्डी यांनी जाणून बुजून इंडिगोला प्रचंड मोठा नफा होण्याकरता या नियमाची अंमलबजावणी न करता त्यांना शिथिलता देत गेले. म्हणजे पहिली मागणी आहे की राममोहन नायडू भारताचे हवाई वाहतूक मंत्री यांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे, त्यांची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे. ही आमची पहिली मागणी. दुसरी मागणी आहे की हवाई मंत्रालयाखाली जी नियंत्रण व्यवस्था आहे DGCA, ते DGCA पदावर असलेल्या अधिकाऱ्याला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे. पण किडवाई म्हणून आहेत ते, त्यांनी देखील जी कामगिरी करायला पाहिजे होती लोकांच्या सुरक्षिततेकरता किंवा जे भाडं आकारलं जातं त्याकरता, त्यांनी ती केली नाही. ते आपल्या कर्तव्यामध्ये त्यांची चूक झाली, तर हकालपट्टी त्यांची झाली पाहिजे. तिसरी माझी मागणी आहे की इंडिगोच्या विद्यमान CEO एक विदेशी माणूस आहे पीटर एल्बर म्हणून, त्याला ताबडतोब निलंबित केलं पाहिजे. ही त्याची चूक आहे. प्रचंड मोठा नफा करण्याकरता हे सगळा प्रकार घडलेला आहे आणि देशातल्या लाखो नागरिकांचे जे हाल झालेले आहेत त्याला सर्वस्वीपणे हे तिघं जबाबदार आहेत. चौथी मागणी आहे की ताबडतोब एक इन्क्वायरी रिपोर्ट करून 15 दिवसाच्या त्याच्यात अहवाल आला पाहिजे आणि दोषींना जबाबदार धरून पुढे काही जी शिक्षा करायची ती केली पाहिजे. पायलटच्या सर्व मागण्यांच्या बद्दल इंडिगोने संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि देशात जी मक्तेदारी विरोधी व्यवस्था आहे, तो एक कॉम्पिटिशन कायदा आहे आणि त्या कॉम्पिटिशन कायद्याअंतर्गत कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया स्पर्धा आयोग निर्माण केलेला आहे. तो आयोग फक्त मक्तेदारी मोडण्याकरता आहे. मक्तेदारीच्या विरोधामध्ये जनतेला संरक्षण देण्याच्या बाबतीत जो कायदा आहे त्या कायद्याची धज्जे उडवले, त्यामध्ये काही त्यांनी केले, झोपले होते आणि त्यामुळे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या सर्व सदस्यांना बरखास्त करून गरज पडल्यास त्या कायद्यामध्ये बदल करून एक चांगले कडक असे अधिकारी तिथे नेमले पाहिजे.